नाही, आजचा विषय असा होता की राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची समाप्ती झाली 30 तारखेला आणि एक देशभरामध्ये एक माहोल आहे. त्यामुळे तो संदेश घेऊन आम्ही आता देशभर डोर टू डोर हात से हात जोडो अभियान आम्ही सुरू करत आहोत. त्याचा आढावा आजच्या बैठकांचा जो मुख्य विषय होता तो आहे. त्याच्यावर आमच्या चर्चा झाल्या आणि आम्ही आमचा कार्यक्रम मुंबईचं मी मर्यादित बोलतो आहे. आणखीन एक गोष्ट आहे की जी तुम्ही प्रश्न विचाराल, परंतु त्याच्या अगोदरच सांगतो मी तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जे काय तुम्ही जे दाखवलं सगळं, म्हणजे तुम्ही वैयक्तिक कोणी घेऊ नका प्लीज, माझी आपल्याला विनंती आहे. अदानीचा हजारो लाखो कोटीचं हे कोणी दाखवलेलं मला दिसत नाही, म्हणजे जे देशावर खऱ्या अर्थाने हे आहे. परंतु त्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जे काही गटतट, किती आयुष्य सुकर केलेत नमा होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी आहेतच, म्हणजे त्याचं नाकारण्याचं काही कारण नाही. मीही स्वीकारलेले आहेत, मुंबईमध्ये सुद्धा आमच्या आहेत. पण गटतट म्हणजे मनभेद किंवा आमच्यामधला काही दुरावा असा अजिबात नाही. आज आपण पाहिलं असेल, आपण दाखवलं सुद्धा, मी पाहिलं सुद्धा ते सन्माननीय आमचे महाराष्ट्राचे प्रभारी HK पाटील बाळासाहेब थोरातांना भेटले आणि त्यांनी खाली येऊन सांगितलं सुद्धा मीडियाला की बाळासाहेब थोरात हे आता आमचं जे प्लेनरी सेशन आहे छत्तीसगडला त्याला ते स्वतः येतात आहेत, बाकी सगळे ते येतोच आहोत आम्ही. आणि मला आठवतं आहे की जेव्हा मला विचारला गेला होता हा प्रश्न, त्यावेळेला मी सांगितलं आमच्या घरातला प्रश्न आहे, काँग्रेसच्या परिवारातला प्रश्न आहे, तो सोडवला जाईल नक्कीच. त्याच्यामध्ये आमचे प्रभारी असतील किंवा दिल्लीचे आमचे नेते आहेत त्याच्यात लक्ष घालतील आणि ते सोडवलं जाईल. आज त्यांनी सांगितलं स्वतः की याच्यातनं मार्ग आम्ही काढू. काही नेत्यांनी अशी देखील मागणी केलेली आहे की कारवाई करावी अशी देखील. नाही, मी काही नेत्यांमध्ये मोडत नाही, मी मुंबईच्या अध्यक्षामध्ये मोडतो. त्यामुळे त्यांनाच विचारत आहे, मी असलं काही बोललेलोच नाही ह्याच्यापूर्वी. त्यामुळे आता तुम्ही काही नेत्यांना विचारा. भाई हिंदी में बताइए कि आज आप मुंबई कांग्रेस के भी लोग मिले प्रभारी जी से, क्या बातचीत हुई है? और बाला साहब थोरात का जो विवाद चल रहा है कांग्रेस में अंदरूनी, उसको लेकर भी क्या कोई बातचीत हुई है? ये बात बिल्कुल सही है कि आज दो विषयों को लेकर मीटिंग रही. हमारे महाराष्ट्र के और महाराष्ट्र के प्रभारी, जिसमें मुंबई भी आती है, HK पाटिल साहब खुद आए हैं. और राहुल गांधी जी ने जो 150 दिन 3900 किलोमीटर जो ये पूरे देश में कन्याकुमारी से लेके कश्मीर तक वो चले, 12 राज्यों में और 2 यूनियन टेरिटरी में वो चले, वो कार्यक्रम आगे हम लोग बढ़ाना चाहते हैं हाथ से हाथ जोड़ो अभियान के माध्यम से. उसके लिए मुख्यतः वो मीटिंग थी. महाराष्ट्र की हमारे पहले हुई, अभी हमारी भी हुई, और उसमें हमने मुंबई के 227 वार्ड जो है उसमें हम किस तरह से हम लोग ये हाथ से हाथ जोड़ो कार्यक्रम इम्प्लीमेंट कर रहे हैं उसका रिव्यू हमने उनको दिया और उसकी बातें हुई. एक बात आपने पूछी वो सही है, और इसमें मेरे रिजर्वेशंस है. मैंने पहले भी कहा था, देश में पूरा देश लूटा जा रहा है, उसकी बातें नहीं हो रही, लेकिन कांग्रेस में कुछ न कुछ हो रहा है. अच्छी बात है. वो 138 साल पुरानी पार्टी है और इस तरह से अंदरूनी कुछ न कुछ मतभेद होते हैं, लेकिन मतभेद का मतलब मनभेद नहीं है. ये मैंने पहले भी कहा था, और मैंने ये भी कहा था कि ये हमारे घर का अंदरूनी मामला है, पार्टी का मामला है, ये रिजॉल्व किया जाएगा. उसके लिए बिल्कुल आपको अपना काम करना है. पर आज HK पाटिल साहब आए, थोरात साहब को मिले, और उन्होंने वहीं पे मीडिया से भी बात की, आप लोगों से बात की, और उन्होंने कहा है कि बाला साहेब थोरात, ये प्लेनरी सेशन जो हमारा छत्तीसगढ़ में होने जा रहा है 23, 24, 25, 26, तो बाला साहब थोरात खुद आ रहे हैं. और उन्होंने ये भी कहा कि बहुत जल्द ये भी मामला है, ये सुलझ जाएगा. तो मैंने इसके पहले भी कहा था, बस इसको इतना बड़ा उठाया गया, उछाल दिया गया, और जिसमें देश के लाखों करोड़ रुपए जो पूरी तरह तहस नहस हुए, उसके बारे में कभी किसी ने बात नहीं की. ये चिंता का विषय है. ये भी कहा जा रहा है कि
आज उनके सामने कुछ नेताओं ने ये भी कहा कि पार्टी का एक जब आदेश हुआ था कि महाविकास आघाड़ी को समर्थन करना है तो पार्टी लाइन को जो है दरकिरार नहीं करना चाहिए था। एक उन्होंने बात की कि अनुशासन जो है वो पालन करना चाहिए, चाहे फिर एक बार पार्टी का आदेश आए तो फिर उसी को अमल करना चाहिए। ये बिल्कुल सही है, इसमें कोई दो राय नहीं। मेरे ख्याल से जब क्योंकि हमारे ना मैंने, चरण ने या मुंबई कांग्रेस की किसी ने ये बात नहीं कही, हमने यही कहा ये हमारे घर का मामला है, हम इसको हमें सॉर्ट आउट करेंगे और हमें यकीन था और वो हो रहा है। जहाँ तक किसी ने कहा उनसे आप बात कर सकते हैं, मुझे नहीं पता, पर इतना ज़रूर है कि ये बात भी सही है कि पार्टी का आदेश होने के बाद ये सारी चीज़ें होनी चाहिए, ये बात बिल्कुल सही है। गवर्नर को बदलने की लगातार मांग चल रही थी, आज आखिरकार जो है महाराष्ट्र के गवर्नर बदले गए, क्या कहना चाहिए? हाइश, महाराष्ट्र छूट गया, महाराष्ट्र को मुक्ति मिली, छत्रपति के शिवाजी महाराज को, महाराज के इस धरती को मुक्ति मिली है, मैं कहना चाहता हूँ। और जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज को बदनाम करने का बेड़ा उठाया गया और कुछ लोगों ने भी बातें की और दुर्भाग्य से भगत सिंह कोश्यारी जी ने भी ऐसी टीका टिप्पणी की, जो कि 40 साल में राजनीति में हूँ, मैंने कहीं भी ऐसा नहीं देखा, कोई भी राज्यपाल महामहिम ऐसा नहीं देखा जो जिस तरह की बातें कर रहे थे, जिस तरह उनके दफ्तर में कोई मॉडल उनके कुर्सी पे बैठ के ये करे, फोटो सेशन करे। ये जो पद है, ये कॉन्स्टिट्यूशनल पद है, वहाँ इस तरह की हरकतें हमने कभी भी नहीं देखी थी जो भगत सिंह कोश्यारी जी ने होशियारी से किया था। अच्छी बात है, इसलिए मैंने कहा हाइश, महाराष्ट्र छूट गया, इनके इन सारे ये जो करतूत वो कर रहे थे, लेकिन बदनामी महाराष्ट्र की हो रही थी, तो गुड, अच्छी बात है। भाई एक मिनिट, तुम्ही विचारलं नाही म्हणून त्यांनी पहिलं विचारलं म्हणून पहिलं। मुंबई में और महाराष्ट्र में हिंदू जन आक्रोश मोर्चा सकल हिंदू के नाम से निकाला जा रहा है। मुंबई में शिवाजी पार्क में, दादर में हुआ, आज भी मरोल में हुआ। ये जो मोर्चे निकाले जा रहे हैं बीएमसी चुनाव को देखते हुए, एक हिंदू वोट बैंक कैश करने की क्या कोशिश हो रही है और कांग्रेस इसको कैसे देखती है? क्या कोई इसका इम्पैक्ट होगा ऐसा आपको लगता है? ऐसा है कि जिनकी फितरत इसी तरह रही है, आज़ादी के पहले भी, आज़ादी के बाद भी, तो वो अपने फितरत से बाज नहीं आएंगे। उनको अगर ऐसे राजनीतिक कोई उनको लगता है कि फ़ायदा इससे उठना चाहिए, वो उठाना चाहते हैं। मुंबई की जनता बहुत ही ज़्यादा सुलझी हुई है और इस देश की और मुंबई की खासियत ये है कि हम सारे, इट्स अ कॉस्मोपॉलिटन सिटी। I don't think someone will, believe in this. भाऊ, राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाला आहे, काय काँग्रेस नवीन राज्यपाल महाराष्ट्र हां, श्वास सोडतो याचा की महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्यांच्या चंगुलमधून सुटला, हे एका राज्यपालाबद्दल बोलताना मलाही दुःख होते। त्याचं कारण असं की आपल्या संविधानिक ती जागा आहे, आपल्या घटनेच्या याच्यामध्ये चौकटीतली जागा आहे, पण दुर्दैवाने भगतसिंग कोश्यारींनी जे काय चाळे केले, चाळे हा शब्द वापरतोय मी, त्या खुर्ची बरोबर एका याने मॉडेलने, एका अभिनेत्री नव्हतीच ती, मॉडेलच होती, त्या खुर्चीच्या ह्याच्यावर फोटो सेशन केलं महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या खुर्चीवर, आणि ते इतकं व्हायरल झालं, इतकं तुम्ही पाहिलं सगळ्यांनी, आणि शर्मेने आम्हाला मान खाली घालावी लागली त्याचं सगळ्यांनाच, कारण हा प्रश्न कुठच्या पक्षाचा नव्हता, महाराष्ट्राच्या इब्रतीचा होता, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या इब्रतीचा होता, परंतु त्यांना किती इब्रत आहे मला माहीत नाही, महाराष्ट्राची इब्रत त्यांनी धुळीला मिळवली। छत्रपतींवर केलेले त्यांनी टीका टिप्पणी, महात्मा फुलेंवर केलेली त्यांनी टीका टिप्पणी, ज्या पद्धतीने घटनेच्या संदर्भामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली बाबासाहेब आंबेडकरांवर केलेली टीका टिप्पणी ही शोभा देत नव्हती, आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधामध्ये मोर्चे काढले। आपण सगळे पाहिले, आमच्यावर केसेस आहेत,
आणि आम्हाला त्याची जराही चिंता नाही. त्याचं कारण असं आहे की राज्यपाल पद हे एक घटनात्मक पद आणि त्या पदावर बसणाऱ्या माणसाने इतक्या खालच्या थरावर येऊन अशा खालच्या थरावर येऊन चाळे करणं, त्याला विरोध होता आमचा. आज महाराष्ट्र त्याच्यातून सुटला असं मी म्हटलं तर आश्चर्य वाटू नये किंवा अतिशयोक्ती होऊ नये. भाजपच्या सगळ्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की राज्यपालांनी त्यांची जी कारकिर्दी होती ती यशस्वीपणे पार पाडलेली आहे. हो, त्याने असंविधानिक सरकार आणून बसवलंच ना, कारण हे सरकार अजून संविधानिक नाहीच. तुम्हालाही माहिती आहे ते. सुप्रीम कोर्टाचा अजून निर्णय आलेला नाही. त्यामुळे ह्या सरकारला एक आहे 50 खोके सब कुछ होके सरकार आहेच आहे. त्यामुळे हे सरकार असंविधानिक आहे आणि ते बसवण्याचं काम ह्याच भगतसिंग कोश्यारींनी होशियारी से किया था. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.